जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथ महापालिकेची निवडणूक पुढे ढकलली असली तरी परिसरातील राजकीय वातावरण तीव्र झालेले दिसत आहे। शनिवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास पॅनल क्रमांक 4 चे शिवसेना उमेदवार निखिल वाळेकर आणि त्यांचे सहकारी यश वाळेकर हे काही समर्थकांसह भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयासमोर आले। यावेळी निखिल वाळेकर यांनी पवन वाळेकर यांच्या सोबत वाद घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय। रात्री उशिरा प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या कार्यालयाबाहेर जाण्यामागे नेमका उद्देश काय असा प्रश्न पवन वाळेकर यांनी उपस्थित केलाय। दरम्यान दहशत निर्माण करण्यासाठी अंबरनाथच्या बाहेरून सराईत गुंड बोलवल्याचा गंभीर आरोपही पवन वाळेकर यांच्या समर्थकांनी केलाय। पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर हे गुंड खेट्या मारत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्येही समोर आले। या घटनेमुळे परिसरातील राजकीय वातावरण आणखी चिघळले असून दोन्ही पक्षांकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे पावलं उचलली जात आहेत। काल रात्री काही घटना माझ्या ऑफिसच्या बाहेर घडल्या। जेव्हापासून मी BJP मध्ये प्रवेश केला त्या दिवसापासून तर फॉर्म नॉमिनेशन ज्या दिवशी मी भरला तेव्हापासून तर काल रात्रीपर्यंत माझ्या कार्यकर्त्यांवरती आणि माझ्या ऑफिसच्या बाहेर काही गुंड प्रवृत्तीचे लोक फिरतात आहेत आणि ते आपल्या अंबरनाथचे रहिवासी नसून पुणा, सोलापूर आणि आणखीन काही वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत। याच्या आधी पण अंबरनाथमध्ये जे इलेक्शन लढल्यात गेलेले आहेत ते दहशत आणि गुंड प्रवृत्तीच्या जीवावरतीच इलेक्शन यांनी केलेले। जे माझे विरोधक आहेत ते काल रात्री 6 ते 7 गाड्या घेऊन माझ्या ऑफिसच्या बाहेर आले आणि त्यांनी 60 ते 70 जण त्यांनी ते माझ्या ऑफिसच्या बाहेर त्यांचे पोरं उभे होते। मग मी CCTV मध्ये बघितल्यावरती मी बाहेर गेलो तर मग मी त्यांच्याकडे मी गेलो। त्या टायमाला त्यातल्या एका पोरानी शिवी दिल्यामुळं माझे पोरं त्याच्या अंगावरती गेले। तर त्यामध्ये काय झालं नाही, सोडवासोडवी झाली, पण त्यांनी माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला, पण तो डाव पोलिसांनी मोडून काढला। ते खोटा गुन्हा म्हणून पोलिसांनी त्यांना CCTV माझी दाखवली, म्हणून माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल नाही झाला। पण हे बाहेरचे जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत हे अंबरनाथमध्ये काय करतात याचा तपास आपले पोलिसांनी करावा अशी माझी नम्र विनंती आहे। आणि प्रभाग क्रमांक 4 मधून मी BJPचा अधिकृत उमेदवार आहे आणि माझे विरोधक हे वारंवार ह्या गोष्टी करतात आहे आणि या आधी पण त्यांनी गुंडगर्दी आणि दहशत याच्या जीवावरती इलेक्शन लढवलेली आहे आणि इथून पुढं त्यांची दहशत आणि गुंडागर्दी ही मी संपवणार आणि की मी जो त्यांचा कार्यकर्ता किंवा त्यांचा जो गुंड आहे त्याला मी मारहाण केली असं म्हणून त्यांनी गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला। काही दिवसांपूर्वी जी गाड्यांची तोडफोड झाली होती त्या प्रकरणात त्यांचा काय स्वभाव होता? साहेब त्याच्याबद्दल त्या व्हिडिओ पण अवेलेबल आहेत इंस्टाग्रामवरती की ते पोरं निखिल वाळेकर, राजू वाळेकर हे यांचे सोबत कंटिन्यू राहणारे पोरं आहेत आणि त्यांच्याकडे अशाच प्रकारचे पोरं असतात। त्याच बेसवरती ते लोक इलेक्शन किंवा नगरपालिकेवरती त्यांनी इतक्या वर्ष सत्ता गाजवलेली आहे दहशत आणि गुंडागर्दीच्या जीवावर। ज्या गाड्या वापरल्यात गेल्या होत्या त्यातल्या ज्या बाहेरच्या गाड्या होत्या MH12 YS 3617 आणि MH12 VN9912 ह्या गाड्या बाहेरच्या होत्या आणि बाकी अंबरनाथच्याच काही गाड्या होत्या। अशा 6 ते 7 गाड्या होत्या, पण ह्या बाहेरच्या गाड्यात यांचा आपल्या पोलिसांनी सखोल त्याचा तपास करावा ही माझी नम्र विनंती। या संदर्भात काही पत्रव्यवहार केला आहे का? नाही, आता इथं याच्यानंतर आमचा पक्ष आणि मी स्वतः आम्ही पत्रव्यवहार करणार आहे। पुढच्या संदर्भात आम्ही तुम्हाला टाइम टू टाइम आम्ही माहिती देऊ आम्ही काय याच्यावरती पाऊल उचलणार आहे। क्रमांक 4 मधून मी अधिकृत BJPचा उमेदवार आहे। माझे विरोधक आजपर्यंत दहशत आणि गुंडागर्दीच्या जीवावरतीच इलेक्शन त्यांनी लढवलेली आहे आणि हा डाव मी आणि माझे सहकारी BJPचे सगळे सहकारी आम्ही मोडून काढू आणि इथून पुढे अंबरनाथमध्ये भयमुक्त इलेक्शन आणि गुंडागर्दीमुक्त इलेक्शन आम्ही करू आणि अंबरनाथमध्ये आम्ही विकासाच्या आणि डेव्हलपमेंटच्या बेसवरती आम्ही जनतेची सेवा आणि निवडणूक लढू। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।